सरकारी तिजोरीतला पैसा स्वतःच्या बँक खात्यात वळवण्याची शक्कल लढवणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे आणि विजय रणदिवे यांना कोतवाली पोलिसांनी अटक केल्यानंतर या दोघांना नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यावेळी या दोघांना कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। भारतीय दंडविधान कलम 420 प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये बोरगे आणि त्याच्या साथीदाराला अटक केल्यानंतर गुरुवारी त्याला नगर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। पोलिसांनी त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली। न्यायालयाने या दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली। स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि इतर राज्याच्या योजनांसाठी सरकारी तिजोरीतून आलेला पैसा सरळ आपल्या खात्यात आणि नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केल्याचा आरोप या दोघांवर आहे। याची पालिकेत विस्तार चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली आणि त्यात दोषी आढळल्यानंतर बोरगे आणि विजय रणदिवे या दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली। आरोग्य अधिकारी डॉक्टर राजूरकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा पोलिसांनी दाखल करून घेतला। या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। अहिल्यानगर महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्या विरुद्ध यापूर्वी 2 ते 3 वेळा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।